नमस्ते. माझ्या महाराष्ट्रातील ताईंना, तमाम अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना मानाचा जय भीम, मानाचा जय शिवराय. माझ्या सर्व भगिनी कशा आहेत? खुशाल आहेत ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ताईंनो, मी जयश्री बाबळे धावरे आपल्या माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये खरं स्वागत करते ताईंनो तुमचं. आणि आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर विषय छोटासाच आहे. या संदर्भात आपण वेळोवेळी चर्चा केलेलीच आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आज खूप अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ लावला आहे, महत्त्वाच्या विषयावर लावला आहे. तो म्हणजे सध्या देण्यात येणारे निवडणुकीची कामं. ठीक आहे. तर 2 ते 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बालविकास प्रकल्प अधिकारी जे आहेत त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई या संदर्भातली माहिती मागवण्यात येत आहे. तर ती माहिती मागवण्याचं कारण हे तुम्हाला कदाचित काही ताईंना कळलं असेल, काहींना नसेल कळलं. तर ती माहिती मागवण्याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगाने BLOच्या ड्युट्या लावलेल्या आहेत. तसेच BLOच्या नंतर त्यांना हाताखाली एक स्वयंसहाय्यक एक आपण त्यांना काय म्हणतो, हेल्पर म्हणून जे काही स्वयंसेवक नियमायचे आहेत. तर ते 8-10 प्रकारचे स्वयंसेवक आहेत. तर त्या स्वयंसेवकांपैकी गावातील इतर कर्मचारी म्हणजे जसे की ग्रामपंचायत शिपाई, लिपिक किंवा आशा सेविका असतील किंवा पोलीस पाटील असेल, ग्रामपंचायत शिपाईसोबत इतर जे वैधानिक पदं आहेत, या 8 ते 10 प्रकारच्या स्वयंसेवकांची नेमणूक यामध्ये करण्यात येत आहे. परंतु झालं उलटच की 8-10 प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नावं असताना फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका आणि काही ठिकाणी मदतनीस ताईंना या निवडणुकीच्या कामासाठी BLO किंवा त्यांच्या हाताखाली जे स्वयं अर्थसहाय्यित आता जे आहे स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आणि त्या ऑर्डर आपल्या सेविकांना देण्यात येत आहे. आज आणि काल 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर या ताईंना ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत. तर माझी तुम्हा सर्व ताईंना हात जोडून विनंती बघा संघटनेतर्फे की तुम्ही सदरच्या ट्रेनिंगला उपस्थित राहायचं नाही आहे, सदरच्या ट्रेनिंगला तुम्ही जायचं नाही आहे. आणि जर तुम्ही ह्या ट्रेनिंगला गेले तर याची सर्वस्वी जबाबदारी तुम्ही स्वतः घ्यायची आहे. संघटनेच्या नावाने खडे फोडायचे नाही आहे. संघटनेने सांगितलं आहे तुम्हाला सदरच्या कामांना विरोध करा आणि सदरचे कामं हे पूर्णतः योजनाबाह्य असल्याने आपण हे काम करण्यासाठी कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही. आणि तशा आशयाचं आपल्याकडे केंद्र शासनाचा GR आहे, आपल्याकडे माननीय आयुक्त कैलास पगारे साहेबांचं पत्र आहे, आपल्याकडं माननीय मंत्री महोदया आदितीताई तटकरे यांचं सुद्धा पत्र आहे आणि आपल्याकडं सर्व पुरावा आहे. आणि या कामासाठी हे काम करू नये, हे काम केलं नाही तर त्या बदल्यात तुम्ही कर्मचाऱ्यांवर कुठलाही दबाव आणू शकत नाही, कुठलेही गुन्हे दाखल करू शकत नाही किंवा तुम्ही यांना निलंबनाची कारवाई करू शकत नाही, अशा सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही. हां, आता प्रश्न आहे की ज्या आपल्या ताई काम करू इच्छितात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ताई काम करू इच्छितात त्यांचा काही प्रश्नच नाही आहे, बरोबर? त्यांचा अजिबात प्रश्न नाही आहे, त्या करू शकतात. ज्या ट्रेनिंगला गेल्यात, ज्या BLOचं काम करतात, ज्यांना करायचं पण आहे अजून, त्यांच्यासाठी हा व्हिडिओच नाही आहे. त्यांच्यामध्ये लुडबुड करू पण नका. तुमच्या 4-6 लुबऱ्या चाबऱ्या महिलांमुळं अख्ख्या महाराष्ट्राला शिक्षा भोगावी लागते, एवढं पण लक्षात घ्या. तुमच्या 4 महिला बोटावर मोजण्या इतक्या ट्रेनिंगला जातात, BLOच्या ऑर्डर करतात, सगळीकडे पाणी लावत फिरतात. तुमच्या 4 चौघींमुळं अख्ख्या महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम चालू आहे. आणि ज्या ताईंना काम करायचं त्यांच्याबद्दल हा व्हिडिओच नाही आहे, त्यांनी बिनधास्त कामं करा. तुमच्या ह्याच्याने होतं आहे ना, तुमच्या ह्याच्याने होतं आहे, इकडचं बी तिकडचं बी, आमच्या ह्याच्याने नाही होत. माफ करा, माझ्या ताईंच्या ह्याच्याने नाही होत. एवढ्या योजनाबाह्य कामं आणि फुकटात कामं आमच्या ताईंच्या ह्याच्याने होत नाही. आणि ज्या ताईंना हे काम करायचं नाही त्यांनी ट्रेनिंगला जायचं नाही. ट्रेनिंगला गेलं नाही तर ऑर्डर रद्द लगेच होणार नाही, तुम्हाला लेखी स्वरूपात द्यावाच लागेल. तसं संघटनेचं पत्र मी ग्रुपला टाकतेच की सदरच्या ऑर्डर रद्द करण्यात यावेत म्हणून आणि ही योजनाबाह्य कामं देण्यात येऊ नये म्हणून. प्लस यासोबत सगळे काही GR जोडायचे आहेत. त्यामुळे आपला विभागसुद्धा हे कामं करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकत नाही, कारण कुठंतरी आपला विभागसुद्धा आता जागा झाला आहे. योजनाबाह्य कामांचा किती ताण होतो, किती त्रास होतो, किती VC होतात आणि किती नोटीस येतात हे त्यांना माहिती.
त्यामुळे त्यांनी आता आपल्यावर ह्या कामासाठी दबाव अजिबात ते आणणार नाही. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं काम आरोग्य विभागाचं स्वीकारलं. त्यानंतर आपल्या महिलांच्या वाट्याला किती हेळसांड झाली, आपल्या महिलांचे किती हाल झाले, हे सगळं आपल्या महिला बालविकास विभागाने बघितलं आहे. आणि हे काम करताना किती अडचणी येतात ते महिलांना हे सुद्धा त्यांना बघितलेलं आहे. कारण एकीकडं शासन म्हणत आहे की तुम्ही पटसंख्या वाढवा, शाळेची गुणवत्ता टिकवा, अंगणवाडीच्या मुलांची गुणवत्ता टिकवा, इंग्लिश मिडियमच्या मुलांची बरोबरी करा, आपले लाभार्थी इंग्लिश मिडियमकडे गेले नाही पाहिजे, एकीकडं असं सांगतात. आणि एकीकडं योजनाबाह्य कामांचा भडीमार सुरूच आहे. म्हणजे प्रत्यक्षात मुलांना शिकवायलाच वेळ भेटत नाही, प्रत्यक्ष मुलांपर्यंत जायलाच वेळ भेटत नाही. तुम्ही सारखं 5-10 मिनिटाला परिपत्रक पडत असते सारखं. सगळे म्हणतात आपण अर्धा वेळ कर्मचारी किंवा आपण आता आपला वेळ वाढलाय, आपण आता पूर्ण वेळ कर्मचारी ऑलमोस्ट झालोय. 6-6.5 तासच आपलं वेळापत्रक आहे. अर्धा तास जेवणाचा ॲड केला की आपण 7 तास कर्मचारी होतोय. परंतु हे कर्मचारी किती का तासाचा असे ना, शाळा बंद झाल्यानंतर 3 वाजू, 4 वाजू, 5 वाजू, रात्रीचे 10 वाजू सगळं व्हॉट्सअपवर धडाधड मेसेज पडतात, धडाधड परिपत्रक पडतात, GR पडतात. ही माहिती मागवा, ती माहिती मागवा, त्या योजनेचा हा फॉर्म भरा, ह्या योजनेचा हा फॉर्म भरा. राईट टू डिस्कनेक्ट ॲक्ट येण्याची खरंच गरज आहे. जे विधेयक लोकसभेत सुप्रिया सुळेताईंनी मांडलं होतं, तो राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे कामाच्या वेळेतच काम, कामाच्या वेळेनंतर काम नाही, असा काहीतरी नियम पाहिजे ताईंनो. यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांचं प्रायव्हेट लाईफ बर्बाद झालंय. आपल्याला स्वतःच्या वैयक्तिक लाईफमध्ये जगता येत नाही, स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा वेळ देता येत नाही या कामापायी. आणि मी म्हणते पार कामही करू द्या पण त्याचा मोबदला पण तेवढा मिळत नाही. ताईंनो आपल्याला तेवढा मोबदला मिळत नाही. 30,000 सेविकां 20-25,000 मदतनीस मानधन दिलं ना, दिवसभर शाळेत बसून राहू आपण 10 ते 5 दिवसभर. परंतु हे कुठेतरी थांबायला पाहिजे, फुकटात काम करणं कुठेतरी थांबायला पाहिजे. मानधन वाढणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये योजनाबाह्य कामं लावली जातात. त्याच्यामुळे आपल्या ताईंना खूप जास्त डिप्रेशन येत आहे. डोळ्याचे ऑपरेशन झालंय, कुणाचे मणके गेले, कुणाचं म्हणजे मोबाईलमुळे पूर्ण स्वास्थ्य बिघडून गेलंय बघा आपल्या ताईंचं. वयस्कर ताईंना जास्त त्रास होतो या गोष्टींचा. मग एवढी मानसिक स्थिती खराब असताना योजनाबाह्य कामांचा अट्टहास कशाला? त्यामुळे जर योजनेमधून चांगलं मोबदला मिळत असेल तर ती योजनाबाह्य काम स्वीकारा. परंतु आजच्या घडीला यांना कुठलंही मानधन त्यांनी कबूल केलेलं नाही आहे. आणि ते येईल का नाही याचा सुद्धा भरोसा नाही आहे. कारण कोरोना काळात सुद्धा आपण भरपूर आपल्या ताईंनी कामं केलं आहे, परंतु त्याचा काहीच मोबदला आपल्या ताईंना भेटलेला नाही आहे, अजिबात भेटलेलं नाही आहे. त्यामुळे हे कामं करायचे नाही करायचे तुम्ही ठरवा. परंतु जर काम करायचं नसेल तर संघटनेला कळवा, संघटना कायम तुमच्यासोबत आहे ताईंनो. परंतु ह्या योजनाबाह्य कामांना नकार द्या, त्यासाठी संघटना तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्ही आज हे काम स्वीकारलं तर अजून दुसरा विभाग तुम्हाला परत काम द्यायला तयार आहे. त्यामुळं नाही म्हणायला शिका, स्वतःची लायकी स्वतःच ओळखून घ्या. यासाठी महिला बालकल्याण विभाग आपल्या पाठीशी आहे. त्या संदर्भातली पत्र, GR जे काही पुरावे आहेत ते संघटनेच्या ग्रुपला मी टाकतेच. अजून कुणाला हवे असल्यास या व्हिडिओच्या कमेंटमधून ग्रुपवर या, संघटनेमध्ये सामील व्हा, अधिकृत सदस्य व्हा. आणि नक्कीच तुमच्या कोणत्या जिल्ह्यातून कोणता प्रॉब्लेम आहे ती संघटना सोडू शकते. कारण तुम्ही बोलले तर आम्हाला कळणार आहे ना. आता किती जणी ताईंनी BLOचं काम करतात मला कमेंटमध्ये सांगा. परवडतं का तुम्हाला? किती जणी आता हे स्वयंसेवकाचं काम करणारे त्यांनी पण कमेंट करा. परवडतं का तुम्हाला ते पण मला सांगा. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आज हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये शेअर करणं गरजेचं आहे की अजिबात योजनाबाह्य कामं करायची नाही. संघटना पण पाठीशी आहे आणि सरकार पण पाठीशी आहे तुमचं. निवडणूक आयोगाला ठणकावून सांगा योजनाबाह्य कामं आम्ही करणार नाही. आणि आजचा व्हिडिओ लावण्याचा उद्देशसुद्धा हाच आहे. अर्जंट व्हिडिओ एक छोटासा 10 मिनिटाचा, तुम्ही पण बघा, पूर्ण महाराष्ट्रात पण शेअर करा की डायरेक्ट संघटनेने सांगितलं योजनाबाह्य कामं करायची नाही. जी काय वेळ येईल ती संघटना तुमच्या पाठीशी आहे. ठीक आहे, आपलं विभाग आपल्या पाठीशी. त्यामुळे योजनाबाह्य कामांना नकार द्या. आणि सगळ्या ताईंना विनंती करून सांगा की प्रशिक्षणाला कोणीही जाऊ नका. ठीक आहे, सगळ्यांच्या ऑर्डर रद्द करण्यात येतील, पण तुम्ही एकजूट ठेवा, तुम्ही एकजूट ठेवा. कारण तुम्ही 4 चौघींनी गत घातली का उभ्या महाराष्ट्राची गत गेलीच. समजने वाले को इशारा काफी. त्यामुळे
एकच विनंती करते की शक्यतो संघटनेसोबत राहून संघटनेला सहकार्य करा, एकजुटीने या कामाला नकार द्या, तेव्हा कुठंतरी आपण वरती पोहोचू. आलं लक्षात? अजून तुम्हाला जर या व्हिडिओबद्दल काही बोलायचं असेल, माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी नवीन नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. ठीक आहे? सर्व ताईंचे धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओ लवकर शेअर करा, जेणेकरून सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना कळेल की आपल्याला हे काम करायचं नाही. चला, काळजी घ्या सर्व ताईंनी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम माझ्या सर्व ताईंना.